नेट सेट या आपल्या चॅनलवरती आपण सेटच्या PYQची सिरीज घेत आहोत. आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या टॉपिकवरचे PYQ बघितलेले आहेत. आज आपण गव्हर्नन्स या टॉपिकवर विचारले जाणारे PYQ बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, द नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच नीती आयोग ही एक डॅश डॅश संस्था आहे. तर आपल्याला माहिती आहे की ही एक एक्झिक्युटिव्ह संस्था आहे, म्हणजे कार्यकारी एक्झिक्युटिव्ह बॉडी, एक कार्यकारी संस्था आहे. ही रिझोल्युशन ऑफ युनियन कॅबिनेट ने बनवलेली 1 जानेवारी 2015 रोजी. खालील निर्देशांपैकी कोणते संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठीचे शासकता निर्देशक म्हणून निश्चित केले आहे? विच वन ऑफ द फॉलोइंग इंडिकेटर इज आयडेंटिफाईड बाय द युनायटेड नेशन्स ॲज द गव्हर्नन्स इंडिकेटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट? तर हे कुठलं आहे? तर हे करप्शन आहे. जे आपला 16वा SDG आहे, म्हणजे 16वं शाश्वत विकासाचं ध्येय आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे? तर पीस, जस्टिस आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन, रिडक्शन ऑफ स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स. कशासाठी? तर रिडक्शन ऑफ करप्शन अँड ब्रायबरी इन ऑल देअर फॉर्म्स ॲज अ की टार्गेट फॉर इफेक्टिव्ह अकाउंटेबल गव्हर्नन्स. पुढचा प्रश्न बघूयात. न्यायालय प्रशासनाचे उत्तरदायित्व डॅश डॅश याद्वारे निश्चित करते. ज्युडिशरी इन्शुअर्स अकाउंटेबिलिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन थ्रू. आता याचे पर्याय काय काय आहेत? तर प्रशासकीय अभिकरणाच्या मनमानीस पायबंद घालून, नागरिकांच्या हक्क आणि स्वातंत्र्याची दक्षता घेऊन, जर त्यांनी त्यांची कार्यकक्षा सोडली तर प्रशासकीय कृती बेकायदेशीर घोषित होते. म्हणजेच काय? तर कोणी प्रशासकीय अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करत असेल तर याला न्यायव्यवस्था रोखू शकते. तसंच नागरिकांच्या हक्क आणि स्वातंत्र्याची दक्षता घेते. त्याचबरोबर प्रत्येक ऑफिससाठी, प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेशनसाठी त्याच्यासाठी काहीतरी एक लिमिटेशन्स आखून दिलेले आहेत. मात्र या मर्यादेच्या बाहेर जाऊन जर ते काम करत असेल तर त्याची ती प्रशासकीय कृती आहे ती बेकायदेशीर घोषित केली जाते. आणि या तीनही प्रकारे न्यायालय प्रशासनाचे उत्तरदायित्व निश्चित करत असते. म्हणून पर्याय क्रमांक C हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतातील लोकप्रशासनावरील जननियंत्रणाचे खालीलपैकी कोणते एक साधन नाही? विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मीन ऑफ पॉप्युलर कंट्रोल ओव्हर अ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया? तर याच्यामध्ये 3 पर्याय दिले आहेत. निवडणुका, जनसुनावणी, जनमत आणि आर्थिक अंकेशन. म्हणजेच काय? इलेक्शन, पब्लिक हिअरिंग, पब्लिक ओपिनियन आणि फायनान्शियल ऑडिट. तर वरचे जे 3ही पर्याय आहेत तर हे जननियंत्रणाचे साधनं आहेत. मात्र आर्थिक अंकेशन म्हणजे किंवा फायनान्शियल ऑडिट हे जननियंत्रणाचं नसून हे ऑफिशियल कंट्रोलचं साधन आहे. भारतातील लोकप्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण हे डॅश डॅशच्या स्वरूपात आहे. लेजिस्लेटिव्ह कंट्रोल ओव्हर इंडियन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन इज इन अ फॉर्म ऑफ. तर हे एक्सटर्नल कंट्रोल आहे, बाह्य नियंत्रण आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत बळकटी देण्याचे काम कसे केले जाते? नॅशनल रूरल हेल्थ मिशन इज मॅन्डेटेड टू स्ट्रेंथन पब्लिक हेल्थ सिस्टीम इन द स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज बाय. तर आपल्याला पर्याय काय काय दिले? तर आरोग्यविषयक पायाभूत सुविधा वाढवून, ऑग्युमेंटेशन ऑफ हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर. हां यार, आपल्याला माहिती आहे की आरोग्यविषयक पायाभूत सुविधा वाढल्या तर आरोग्य व्यवस्थेत बळकटी येणार आहे. दुसरं, इन्क्रीजिंग ह्युमन रिसोर्सेस. तर आरोग्य व्यवस्थेसाठी जो काही कर्मचारी वर्ग आहे तर त्यांच्यामध्ये वृद्धिगत झाली तरीही आपल्या आरोग्य व्यवस्थेत बळकटी येणार आहे. आयुषला मुख्य प्रवाहात आणून. आपल्याला माहिती आहे आयुषमध्ये कशाचा समावेश आहे, तर आयुषचा मला तुम्ही लॉंग फॉर्म कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि चौथा आहे, फिरते वैद्यकीय घटक प्रदान करू, प्रोव्हाइडिंग मोबाईल मेडिकल युनिट्स. तर हे 4ही जे आपल्याला पर्याय दिलेले आहेत तर या 4ही पर्यायाद्वारे आपली आरोग्य व्यवस्था ही बळकट होते. म्हणून पर्याय क्रमांक ऑप्शन D हा आपला बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. सन 2019चे मुक्त आणि अनिवार्य शैक्षणिक धोरण हा अधिकार प्रदान करत नाही. द राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन पॉलिसी ऑफ 2009 डज नॉट प्रोव्हाइड फॉर. तर आपल्याला 4 पर्याय दिलेत, बघत आपण. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांचे हक्क अन्याय आहेत. नॉन जस्टिसेबल राईट्स टू ऑल द चिल्ड्रन्स बिटवीन द एजेस ऑफ 6 to 14. मुक्त आणि अनिवार्य शिक्षण, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, शिक्षणाची समान गुणवत्ता, एज्युकेशन ऑफ इक्वॅलिटी, विद्यार्थी शिक्षक गुणोत्तराशी संबंधित निकष आणि मानांकनाचे पालन करणे, मेंटेनिंग प्युपिल टीचर्स रेशो, नॉर्म्स अँड स्टँडर्ड्स. तर हे 2019चा जो राईट टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन आहे तर याच्यामध्ये हा मेंटेनिंग प्युपिल टीचर्स रेशो, नॉर्म्स अँड स्टँडर्ड्स दिलेले नाही आहेत.
गृहकर्जावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पतपुरवठा संबंधित अनुदान डॅश डॅश खाली दिले जाते. तर आपल्याला माहिती आहे प्रधानमंत्री आवास योजना आहे त्याच्यासाठी, आणि प्रधानमंत्री आवास योजना ही 2016 ग्रामीणसाठी चालू करण्यात आलेली आहे. भारतातील सहभागिता विकासाच्या बृहत प्रतिमानाचे हे मुद्दे आणि आव्हाने आहेत. इश्यूज अँड चॅलेंजेस ऑफ द पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट पॅराडिग्म इन इंडिया आर. तर काय दिलेत आपल्याला? 3 वेगवेगळे पर्याय दिलेत. कमकुवत विकास शासकता, विकास प्रक्रियेत नागरी समाज संघटनाची खराब भागीदारी, प्रभावी लोकशाही विकेंद्रीकरण. तर हे जे पहिले दोन्ही आहेत तर ही आपली आव्हानं आहेत, आणि प्रभावी लोकशाही विकेंद्रीकरण तर हे आपलं गोल आहे. कशाचं? तर सहभागिता विकासाचं. म्हणून सी ऑप्शन जातो आणि ए आणि बी हे आपलं उत्तर येतं. सुशासकता साध्य करण्याचे ई शासकता हे एक साधन आहे, कारण त्यामुळे ई गव्हर्नन्स इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ अचिव्हिंग गुड गव्हर्नन्स बिकॉज. आता गुड गव्हर्नन्समध्ये काय काय येतं? तर कार्यक्षमता आणि काटकसर सुधारते. कशामुळे? तर ई शासकतेमुळे काय काय होतं? तर नागरिक शासनाअंतर्गत देवाणघेवाण वृद्धिगत होते, निर्णय निर्धारण सुधारते, शासनातील कामकाजात पारदर्शकता वाढते. तर हे चारही जे पर्याय आहेत मी इंग्रजीवाल्यांसाठी एकदा वाचते. इम्प्रूव्ज इफिशियन्सी अँड इकॉनॉमी, एन्हान्स सिटीजन गव्हर्नमेंट इंटरफेरन्स, इम्प्रूव्ज डिसिजन मेकिंग, इन्क्रीज ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नमेंट ऑपरेशन्स. तर या चारही जे आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत तर या चारही गोष्टी ई शासकतेमुळे होतात. म्हणून पर्याय डी हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. खालील संकेतकांचा वापर करून योग्य उत्तर लिहा. विधान 1 आहे तर सार्वजनिक खाजगी प्रशासनातील फरकाकडे परंपरानिष्ठ दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये. द पब्लिक प्रायव्हेट डिस्टिंक्शन शुड नॉट बी व्ह्यूड ॲज अ मॅटर ऑफ ऑर्थोडॉक्सी. त्याचं रिझन काय दिले? खाजगी क्षेत्रातील अनेक संघटनात्मक आराखडे आणि व्यवहार हे लोकप्रशासनात उपयुक्तपणे लागू केले जातात. मेनी ऑफ द ऑर्गनायझेशनल डिझाईन्स अँड प्रॅक्टिसेस pioneered by the private sector may be profitably introduced in public administration. आपण जेव्हा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन बघतो आणि न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बघतो तर आपल्याला तिथं काय सांगितलं होतं? पब्लिक आणि प्रायव्हेट म्हणजे काय म्हणतात, जी काही पब्लिक स्पेअर असेल आणि प्रायव्हेट स्पेअर असेल तर यांनी मिळून कामं करायची वगैरे असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं ऑप्शन नंबर ए हे बरोबर आहे. म्हणजे ए आणि विधान आणि कारण दोन्हीही बरोबर आहेत आणि ते योग्य कारण पण आहे. पुढचा प्रश्न बघा. नागरिकांची सनद खालील तत्वांवर आधारित आहे. नागरिकांची सनद म्हणजे काय? तर सिटिझन्स चार्टर. कशावरती आधारित आहे? सार्वजनिक अभिकरणाच्या कामगिरीच्या मानांकनात सर्वदूर प्रसिद्धी, निश्चित गुणवत्तेच्या सेवा, माहिती पोहोच आणि तक्रार निवारणाची सुलभ सुविधा, वाईड पब्लिसिटी ऑन स्टँडर्ड्स ऑफ परफॉर्मन्स ऑफ पब्लिक एजन्सीज, अश्योर्ड क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस, असेस टू इन्फॉर्मेशन, सिम्प्लिफाईड ग्रीव्हन्स रिड्रेसल. तर हे चारही जे पर्याय दिलेले आहेत, चारही जे आपले स्टेटमेंट दिले तर ही चारही नागरी संहितेची तत्त्व आहेत. म्हणून ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. जगाच्या विविध भागात सामाजिक उत्तरदायित्वाचे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत जे खालील आहेत. आता आपल्याला 4 उपक्रम दिलेत आणि त्याच्यापैकी कुठले आहेत हे विचारले त्यांनी. Number of the social accountability initiatives are undertaken in different parts of the world which are as follows. तर कुठले? भागीदारी अर्थसंकल्प विश्लेषण, पार्टिसिपेटरी बजेट ॲनालिसिस, भागीदारी खर्चाचा आढावा किंवा मागोवा, पार्टिसिपेटरी एक्सपेंडिचर ट्रेकिंग, समुदाय गुण तालिका व गुणपत्रक, कम्युनिटी स्कोअर कार्ड्स, नागरिकांचे अहवालपत्रक, सिटिझन्स रिपोर्ट कार्ड. हे जे चारही आपल्याला उपक्रम दिलेले आहेत तर हे सामाजिक उत्तरदायित्वाचे उपक्रम आहेत. म्हणून सी हा आपला उत्तर आहे. उत्तरदायित्वाचे पारंपरिक तंत्रे कुठली? तर ट्रॅडिशनल मेकॅनिझम्स ऑफ द अकाउंटेबिलिटी आर. कॅग आपल्याला माहिती आहे कॅगचं काम काय आहे की वेगवेगळ्या फर्म्सच्या असतील, गव्हर्नमेंट्सचे असतील तर ऑडिट करणे. लोकलेखा समिती आहे. केंद्रीय दक्षता आयोगासारखे भ्रष्टाचार नियंत्रणाचे अभिकरण आणि सामाजिक अंकेशन, सोशल ऑडिट. सोशल ऑडिट हे मॉडर्न मेकॅनिझम आहे अकाउंटेबिलिटीसाठीचं. म्हणून ए बी सी हे तीनही बरोबर आहेत. ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. लोकशाहीच्या उणिवेचा डॅश डॅशशी संबंध आहे. डेमोक्रॅटिक डेफिसिट कन्सर्न विथ. आता काय काय ऑप्शन दिलेत? तर नागरिकांचा राजकीय संस्थातील घटत चाललेला विश्वास, डिक्लाइनिंग लेवल ऑफ सिटिझन्स ट्रस्ट इन पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स, प्रकारापेक्षा आशयास प्राधान्य, प्रायमसी ऑफ फॉर्म ओव्हर सबस्टन्सेस, प्रातिनिधिक लोकशाहीकडून सहभागी लोकशाहीकडे वाटचाल, शिफ्ट फ्रॉम रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी टू द पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी अँड अनियमित निवडणुका घेणे, नॉट होल्डिंग रेग्युलर इलेक्शन्स. तर आपला
ए, बी आणि डी ही तीनही लोकशाहीच्या उणिवेशी संबंधित आहेत. प्रातिनिधिक लोकशाहीकडून सहभागी लोकशाहीकडे वाटचाल होते. तर हे एक ट्रान्झिशन आहे, ही उणीव नाही आहे. म्हणून डी हे आपले उत्तर आहे. सामाजिक अंकेशन म्हणजे काय? सोशल ऑडिट. आत्तापर्यंत बघितलं एक 3-4 प्रश्नांमध्ये सोशल ऑडिट हा वर्ड येऊन गेले आणि आता त्यांनी प्रश्नच विचारला की सोशल ऑडिट म्हणजे काय. तर काय आपण बघूयात. एक प्रक्रिया जी संघटनांना लाभांची तपासणी करण्यास सक्षम करते. अ प्रोसेस दॅट इनॅबल्स अन ऑर्गनायझेशन टू असेस बेनिफिट अक्युअर्ड. संघटनांनी स्वीकारलेल्या सामायिक मूल्ये व ध्येयांची पूर्तता किती प्रमाणात झाली त्याचे मोजमाप करणे. मेजरिंग द कॉन्टेक्स्ट टू विच अन ऑर्गनायझेशन लिव्स अप टू शेअर व्हॅल्यूज अँड कमिटेड ऑब्जेक्टिव्ज. अर्थसंकल्प नियोजन प्रक्रियेत संघटनांना मदत करणे. हेल्पिंग अन ऑर्गनायझेशन इन बजेटरी प्लॅनिंग प्रोसेसेस. शासनाच्या खर्चाचा आढावा घेणे. रिव्हिविंग गव्हर्नमेंटल एक्सपेंडिचर. तर अर्थसंकल्प नियोजन प्रक्रियेत संघटनांना मदत करत नाही सामाजिक ऑडिट, सोशल ऑडिट. म्हणून सी हा आपला ऑप्शन कट होतो आणि आपलं ए, बी आणि डी हे तीनही स्टेटमेंट बरोबर आहेत. ते सामाजिक अंकेशन म्हणजे काय सांगतात. म्हणून आपला आन्सर असणार आहे बी. जोड्या जुळवायच्यात आपल्याला. त्यांनी उत्तरदायित्वाचे साध्य आणि उत्तरदायित्वाची साधनं दिलेली आहेत. तर आपल्याला उत्तरदायित्वाची साध्य काय काय? तर खुलेपणा, नैतिक आचरण, निर्णय निर्धारकांची अधिमान्यता, प्रतिसादक्षम, ओपननेस, मॉरल कंडक्ट, लेजिटिमसी ऑफ डिसिजन मेकर आणि रिस्पॉन्सिव्हनेस. तर आपण बघूयात यांनी साधनं काय काय दिली आहेत. तर जनसहभाग, विचारविनिमय, वादविवाद, सल्लागार मंडळ आणि जनसभा. संसदेतील प्रश्नकाळ, जनसुनावणी, जनमाहिती सेवा, वार्षिक अहवाल, सामाजिक मूल्ये, सामाजिक न्याय, जनहित, घटनात्मक तरतुदी, औपचारिक प्रदत्त अधिकार, शासनासाठी निवडणूक व्यवस्था. तर जे खुलेपणा आहे, खुलेपणाचं साध्य आहे, हे जर साध्य करायचं असेल तर आपल्याला साधनं काय काय आहेत. तर संसदेतील प्रश्नकाळ, जनसुनावणी, जनमाहिती सेवा आणि वार्षिक अहवाल. म्हणून ए साठी येईल ऑप्शन बी. आणि हे जरी आपल्या लक्षात आलं तरी आपलं उत्तर निघतंय. मात्र आपण सगळ्या कुठल्या साधन नाही बघणार आहोत. तर नैतिक आचरणाचं साध्य पूर्ण करण्यासाठी साधनं काय काय आहेत. तर सामाजिक मूल्ये, सामाजिक न्याय, जनहित आहे, निर्णय अधिकारांची अधिमान्यता, याच्यासाठी घटनात्मक तरतुदी आहेत, औपचारिक प्रादत्त अधिकार आहेत आणि शासनासाठी निवडणूक व्यवस्था आहे. आणि प्रतिसादसम म्हणजे काय? तर आता प्रतिसाद द्यायचा आपल्याला माहिती आहे. एक लॉजिक जरी लावलं तरी आपल्या लक्षात येईल की प्रतिसाद आपण कशामधून देऊ शकतो. तर जनसहभाग, आपला सहभाग असेल तर आपण प्रतिसाद देऊ शकतो. विचारविनिमय, वादविवाद, सल्लागार मंडळ आणि जनसभा. म्हणून प्रतिसाद जे डी आहे तर त्याचं एक नंबरचं साधन असणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी हे उत्तर आहे आपलं. धोरणांचे मूल्यांकन खालील पद्धतीद्वारे केले जाते. तर आता कुठल्या पद्धती दिल्या ते बघूयात. धोरण परिणाम मूल्यांकन, धोरण व्यूहात्मक मूल्यांकन, धोरण प्रकल्पाची समीक्षा आणि धोरण देखरेखीचे तंत्र. द पॉलिसी इव्हॅल्युएशन इज डन बाय द फॉलोइंग मेथड्स. पॉलिसी इम्पॅक्ट इव्हॅल्युएशन, पॉलिसी स्ट्रॅटेजी इव्हॅल्युएशन, पॉलिसी प्रोजेक्ट अप्रायझल, पॉलिसी मॉनिटरिंग मेकॅनिझम. तर ही चारही मेथड्स आहेत. तर ह्या पॉलिसी इव्हॅल्युएशनच्या मेथड्स आहेत. म्हणून बी हे आपलं उत्तर असणार आहे. द पॉलिसी सायन्सेस या ग्रंथास लोकप्रशासनातील एक नवीन अन्वेषण क्षेत्राची पहिली पद्धतशीर मानले जाते. त्याचे लेखन कोणी केले आहे? आपल्याला कोणी काय विचारलं आहे. तर पब्लिक पॉलिसी सायन्सेस हे बुक आहे. तर हे बुक कोणी लिहिलं आहे? तर हेरॉल्ड लासवेल यांनी हे बुक लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आपण 2021चे सगळे प्रश्न बघितलेले. आता 2023चे प्रश्न बघणार आहोत. डॅश डॅश हा मूलभूत अधिकार नाही. पहिलाच प्रश्न आहे. तर आपल्याला कुठले अधिकार दिले? जगण्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार, समानतेचा अधिकार. तर आपल्याला माहिती की मालमत्तेचा अधिकार हा आपला मूलभूत अधिकार नाही. राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत अधिकार नाही तर हा आपला लीगल राईट आहे. खालीलपैकी कोणता आंतरराज्य विवादाचा विषय नाही आहे? विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इंटरस्टेट डिस्प्यूट? चंदीगड शहराचा वाद, कावेरी जलवाद, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, गोरखालँड. तर आपल्याला माहिती की चंदीगड शहराचा वाद जो आहे तर तो पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये. तर पंजाबची मागणी अशी की चंदीगड हा पंजाबचा भाग बनवा आणि ती आमची राजधानी असू द्या. तर त्याच प्रकारची मागणी ही हरियाणाची पण आहे. हा
म्हणून हा चंदीगड हरियाणा वाद आहे. कावेरी जलवाद काय आहे, तर कावेरी ही कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये वाहणारी नदी आहे आणि पाणी वाटपाविषयीचा वाद आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आपल्याला माहिती आहे की कर्नाटकचा बेळगाव वगैरे जो भाग आहे तर तो महाराष्ट्राचा भाग व्हावा याच्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये वाद सुरू आहे. आणि गोरखालँड, तर गोरखालँड हा आंतरराज्यवाद नाही आहे, म्हणून ऑप्शन डी हा आपला पर्याय येतो. खालीलपैकी कोणत्या समुदायाच्या 2 प्रतिनिधींना लोकसभेत राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. आता हा 2023 साली विचारलेला प्रश्न आहे आणि त्यानुसार अँग्लो इंडियनच्या 2 प्रतिनिधींना लोकसभेत राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. मात्र 104 जी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे 2019ची, तर या कॉन्स्टिट्यूशन अमेंडने लोकसभा आणि राज्य विधानसभेमध्ये अँग्लो इंडियनसाठीचं जे रिझर्वेशन आहे तर ते रद्द केलेलं आहे. कलम 348(2) मध्ये या बाबींचा विचार होतो. तर कलम 348(2) मध्ये कशाचा विचार होतो, तर उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा हे 348(1)चं एक्सेप्शन म्हणू शकतो, कारण की 348(1) मध्ये सर्वोच्च न्यायालयाची भाषा दिलेली आहे. संसदेची भाषा ही आर्टिकल 120 मध्ये आहे. भारतीय घटनेत डॅश डॅश या प्रकारच्या राज्याचा विचार आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन एनवेज अ डॅश डॅश स्टेट, तर हे क्वाझी फेडरल म्हणजेच अर्धसंघ राज्याचा विचार सांगितलेला आहे. जनहित याचिका ही बाब डॅश डॅश यांच्या कार्यकाळात लोकप्रिय झाले. तर आपल्याला माहिती ही न्यायमूर्ती P.N. भगवती यांच्या काळात लोकप्रिय झालेली आहे. खालीलपैकी कोणता आयोग भारतातील दंगलींचा अभ्यास करत नाही. तर आपल्याला 4 आयोग दिलेले आहेत. आपण प्रत्येक आयोग बघणार आहोत कशाशी संबंधित आहे. तर जो मदन कमिशन आहे, मदन कमिशन किंवा मादन आयोग जो आहे, तर हा भिवंडी आणि जळगावमध्ये 1970 मध्ये जे काही दंगली झाल्या होत्या तर यांचा अभ्यास करण्यासाठी हा नेमला होता. श्रीकृष्ण आयोग आहे तो 1972-73 मध्ये मुंबईत जे काही उठाव झाले होते तर त्यांच्या अभ्यासासाठी श्रीकृष्ण आयोग होता. नानावाटी आयोग हा 1984 मध्ये अँटी सिख रायोट्स जे झाले होते आणि 2002 मध्ये जे गुजरात रायोट्स झाले होते तर यांच्या अभ्यासासाठी नेमला होता. आणि पंछी आयोग दंगलींसंबंधी नाही आहे, हे लक्षात ठेवा. तर याचं उत्तर काय असणार आहे, पंछी आयोग. खालीलपैकी कोणता पक्ष पद्धतीचा प्रकार नाही. तर आपल्याला काय काय पद्धती दिल्यात, प्रादेशिक पद्धत, एकपक्ष पद्धत, द्विपक्ष पद्धत, बहुपक्ष पद्धत. इंग्लिशमध्ये रिजनल पार्टी सिस्टीम, 1 पार्टी सिस्टीम, 2 पार्टी सिस्टीम आणि मल्टी पार्टी सिस्टीम. तर आपल्याला माहिती आहे रिजनल पार्टी सिस्टीम असा काय पार्टी सिस्टीमचा प्रकार आपल्याला सांगितलेला नाही आहे. खालीलपैकी कोण भारताचे पंतप्रधान नाही आहेत. आता कोणाकोणाची नावं दिली तिथे, चरण सिंग, जगजीवन राम, चंद्रशेखर आणि HD देवेगौडा. तर आपल्याला माहिती आहे की जगजीवन राम हे भारताचे पंतप्रधान नव्हते, पण ते डेप्युटी PM म्हणून त्यांनी 1977 ते 1979 पर्यंत ॲज अ डेप्युटी प्राईम मिनिस्टर म्हणून काम बघितलेलं आहे. खालीलपैकी कोण सलग 2दा भारताचे राष्ट्रपती होते. तर आपल्याला माहिती आहे राजेंद्र प्रसाद हे सलग भारताचे 2दा राष्ट्रपती होते. आता 2024चे आपण प्रश्न बघणार आहोत. अधिकाऱ्याला त्याची कर्तव्ये पार पाडण्यासाठी किंवा त्याच्या अधिकारांचा वापर करण्यास भाग पाडण्यासाठी खालीलपैकी कोणता आदेश जारी केला जातो. तर आपण तो परमादेश देतो. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय, तर तुम्ही अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर सादर करा. हे न्यायालय काय म्हणतात अधिकाऱ्यांना वगैरे आदेश देऊ शकतो. उत्प्रेषण म्हणजे काय, की जे काही कनिष्ठ न्यायालयाने निर्णय घेतलेले आहेत तर त्यांचं पुनर्वालिकन हे त्यांच्यापेक्षा वरिष्ठ न्यायालय करत असतं. प्रतिषेध म्हणजे काय, तर कुठला सरकारी कार्यालय किंवा न्यायालय आहेत हे जर त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करत असतील तर ती त्यांची कामं आहेत ही त्यांनी अशी कामं करू नयेत, म्हणजे कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कामं करू नयेत म्हणून प्रोहिबिट केलं जातं त्यांना. भारतातील आधुनिक स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक कोणाला म्हणतात, तर हे लॉर्ड रिपन यांना म्हणतात. खालीलपैकी कोणते सार्वजनिक धोरणाचे स्वरूप आहेत किंवा आहेत. सार्वजनिक धोरणे ध्येयाभिमुख असतात. सार्वजनिक धोरण कोणत्याही उद्देशाशिवाय तयार केले जातात. सार्वजनिक धोरण हे खाजगी कंपनीशी संबंधित आहेत. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की कुठलंही जेव्हा आपण पॉलिसी बनवतो तर ती गोल ओरिएंटेड असते, त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आहे. आणि
सार्वजनिक धोरण हे कोणत्याही उद्देशाशिवाय तयार केले जाते असं होतच नाही. पब्लिक पॉलिसी फॉर्म्युलेट करताना आपल्याला समोर काहीतरी गोल ठेवावं लागतं. मग त्यानुसार ते गोल फुलफिल करण्यासाठी जे काही ॲक्शन्स निडेड आहे तर त्या पॉलिसीमध्ये इन्क्लूड केलेल्या असतात. त्याच्यामुळं 2 हा ऑप्शन जातो आपला. सार्वजनिक धोरण हे खाजगी कंपनीशी संबंधित असतं. असं काही नाही आहे की फक्त हे खाजगी कंपनीशीच वगैरे संबंधित असेल. तर हे शक्यतो सार्वजनिक धोरणे हे शासकीय असतात आणि ती लोकांशी संबंधित असतात. म्हणून तिसराही ऑप्शन जातो. फक्त एक जे ऑप्शन ए आहे ते बरोबर येतं आपलं. गुड गव्हर्नन्सच्या घटकाबाबत योग्य पर्याय निवडा. तर गुड गव्हर्नन्सचे एलिमेंट्स विचारलेत आपल्याला. तर काय आहे? पारदर्शकता, जबाबदारी, सहभाग, प्रतिसाद. हे 4ही जे आपल्याला घटक दिलेले तर ते 4ही गुड गव्हर्नन्सचे घटक आहेत. म्हणून ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे. ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी, पार्टिसिपेशन आणि रिस्पॉन्सिव्हनेस. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळवलेली नाही आहे? तर आपण बघूयात. प्रधानमंत्री आवास योजना श्रीमंत लोक, प्रधानमंत्री आवास योजना शहरी गरीब, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण गरीब, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी गरीब. तर एक गोष्ट माहिती आहे की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक आहेत तर त्यांना राहण्याची व्यवस्था व्हावी, म्हणजेच अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत तर त्यांची पूर्तता व्हावी म्हणून प्रधानमंत्री आवास योजना आहे. तर ही श्रीमंत लोकांना नसून आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी आहे. म्हणून हा जो पर्याय नंबर 1 आहे तर ही योग्य जोडी जुळवलेली नाही आहे. ही श्रीमंत लोकांसाठी नाही तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी आहे. पुढचा प्रश्न बघूयात. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीची अंमलबजावणी करण्यात कोणाची मूलभूत भूमिका आहे? व्हॉट प्लेज अ फंडामेंटल रोल इन इम्प्लिमेंटिंग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर हे सोशल ऑडिट ही मूलभूत भूमिका बजावते. राज्याला नागरी समाजाशी जोडणारा परस्पर संवादी घटक कुठला? तर गव्हर्नन्स, शासन व्यवहार आहे की जर गव्हर्नन्स आहे तर हे स्टेट आणि सिव्हिल सोसायटीमध्ये ब्रिजसारखं काम करतं असं म्हणू शकतो आपण. खालीलपैकी कोणते प्रादेशिक विकास धोरण नाही? तर उद्योगांचे राष्ट्रीयकरण हे प्रादेशिक विकास धोरण नाही आहे. तर हे राष्ट्रीय विकास धोरण असू शकतं. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005च्या कोणत्या भागात नियमित सामाजिक अंकेक्षणाची तरतूद केलेली आहे? जेव्हा अशा प्रकारचे खूप टू बी स्पेसिफिक क्वेश्चन येतात ना तर असे तुम्हाला आलेच पाहिजेत. हा तास पकडू नका. जे खूप रिपिटेटिव्हली ज्या कॉन्सेप्ट्स आहेत, कॉन्सेप्ट्स बरेचसे रिपिटेटिव्ह होतात, बरेचसे टॉपिक रिपिटेटिव्ह होतात तर त्याच्यावरती भर द्या. हो, MG नरेगा ही स्कीम आपल्या अभ्यासक्रमामध्ये जाणीवपूर्वक त्यांनी नमूद केलेली आहे. मात्र इतक्या डेप्थमध्ये जाऊन कोणी अभ्यास करत नाही. तर आला तर सोडवा, नाही आला तर तुक्का मारा आणि पुढे चला. म्हणून ऑप्शन ह्याचं उत्तर आहे भाग 17. लोकायुक्त कार्यालयाची स्थापना करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर पहिले राज्य महाराष्ट्र आहे. ओडिसाने महाराष्ट्राच्या अगोदर ॲक्ट पास केला होता. ओडिसाने 1970मध्येच ॲक्ट पास केला होता. मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे ते 1983मध्ये केलेले आणि महाराष्ट्राने 1971मध्येच लोकायुक्त कार्यालयाची स्थापना केलेली आहे. आता आपण 2025चे प्रश्न बघणार आहोत. खालीलपैकी कोणता आदेश चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीसाठी उपाय म्हणून वापरला जातो? तर आपल्याला माहिती आहे की हे बंदी प्रत्यक्षीकरण आहे. तर बंदी प्रत्यक्षीकरणामध्ये चुकीच्या पद्धतीने कोणाला अटक केलं असेल तर त्या व्यक्तीला न्यायालयात हजर करा असा आदेश काढला जातो. परमादेश काय? तर तुम्ही तुमचं कार्य योग्य रीतीने पार पाडा म्हणून कोणी जर कार्य करण्यास नकार देत असेल तर त्याला परमादेश दिला जातो. उत्प्रेषण म्हणजे काय? तर उत्प्रेषणमध्ये घेतलेल्या निर्णयाचं पुनर्विलोकन होतं. प्रतिषेध म्हणजे काय? की प्रोहिबिट करतो की जर कनिष्ठ न्यायालय हे त्याच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन काम करत असेल तर वरिष्ठ न्यायालय त्याला प्रोहिबिट करू शकतं. एकदा आर्टिकल 32 व्यवस्थित करा कारण की दरवर्षी या घटकावरती क्वेश्चन विचारले जात आहेत. आर्थिक विकासाचे कोणते प्रारूप 50च्या दशकात भारतात राबवण्यात आले होते? तर आपल्याला माहिती आहे महालनोबिस. जवाहरलाल नेहरूंच्या मिश्र अर्थव्यवस्था प्रारूपात काय अभिप्रेत आहे? तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये कॅपिटलिझम आणि सोशलिझम या दोन्हीची संकल्पना आहे. तर समाजवादी संकल्पना अभिप्रेत केलेली आहे. खालीलपैकी कोणत्या आयोगाने लोकपाल आणि लोकायुक्त यांच्या नियुक्तीसाठी प्रथम शिफारस केलेली? तर लोकपाल आणि लोकायुक्त यांची रिकमेंडेशन कुठल्या कमिशनने दिलेली? तर पहिला प्रशासकीय आयोग जो होता तर त्यांनी दिलेली आहे, फर्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर हे वीरप्पा मोईली होते. आणि पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे
अध्यक्ष हे मोरारजी देसाई होते. पुढचा प्रश्न, नरेगाकडे कोणत्या कारणासाठी एक पाऊल म्हणून पाहिले जाऊ शकते? आता आपल्याला गेल्याही वर्षी MG नरेगावरती एक क्वेश्चन विचारला होता, याही वर्षी पुन्हा एकदा विचारलाय, पण यावर्षी की आपण एक उत्तर लिहू शकतो अशा प्रकारचं आहे. तर कामाच्या अधिकाराची कायदेशीर अंमलबजावणी म्हणून पाहिले जाऊ शकते. द लिगल एन्फोर्समेंट ऑफ राईट टू वर्क. केंद्रीय मंत्रिमंडळाने लोकसभेला सामूहिक जबाबदार असण्याची तरतूद भारतीय घटनेच्या कोणत्या कलमात सांगितलेली आहे? आता इथं आपल्याला खूप डेप्थमध्ये आर्टिकल 75 माहीत पाहिजे, तर आपण याचं उत्तर लिहू शकतो. याचं उत्तर आहे की आर्टिकल 75(3) मध्ये सांगितले की केंद्रीय मंत्रिमंडळाने लोकसभेला सामूहिक जबाबदार असण्याची तरतूद आहे, कलम 75 मध्ये. तर आपण बघूयात 74A मध्ये काय सांगितलंय, तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ प्राईम मिनिस्टर हे प्रेसिडेंटला एड आणि ॲडवाईज करतील. कलम 75A मध्ये काय सांगितलं आहे, तर प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर यांची नियुक्तीबद्दल बोललेले आहेत. आणि 75(2) मध्ये काय आहे, तर जे मिनिस्टर्स आहेत तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मिनिस्टर्स हे काय म्हणतात, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्रिपदावर राहतील. खालीलपैकी सार्वजनिक धोरण निश्चितीचे बिगर राजकीय माध्यम कोणते आहे? सार्वजनिक धोरण निश्चितीचे बिगर राजकीय माध्यम कुठले, तर नागरी समाज आहे. नागरी समाजामध्ये काय येतं, तर NGOज येतात, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स येतात, अशा बरेच घटक आहेत. सार्वजनिक धोरणातील प्रक्रियांवर कोण अधिक लक्ष केंद्रित करते, तर शासन व्यवहार लक्ष केंद्रित करतात अधिक. एखाद्या संस्थेची पारदर्शकता आणि तिच्या भागधारकांप्रती उत्तरदायित्व वाढवण्यात कोणाची महत्त्वाची भूमिका आहे, तर सामाजिक अंकेक्षण म्हणजे सोशल ऑडिट. आपण बघितलं आहे की आर्टिकल 32 नंतर सोशल ऑडिट, देन MG नरेगा या घटकांवरती खूप वेळा प्रश्न विचारले, त्याच्यामुळं गव्हर्नन्सचा अभ्यास करताना या घटकांवरती व्यवस्थित लक्ष देऊन अभ्यास करा, जेणेकरून तुमचे मार्क्स जाणार नाहीत आणि प्रश्न तुमचे सुटतील. अशा प्रकारे आजचं सेशन इथेच थांबवतो आहे आपण. थँक्यू. मागचेही व्हिडिओज बघा, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. हे व्हिडिओज इतरांपर्यंत शेअर करा, लिंक शेअर करा. व्हिडिओज आवडत असल्यावर लाईक करा. काही तुमच्या सजेशन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.